5,50,000 रुपये बक्षिसाचे होणार शर्यती. गळतगा येथे यात्रा माहिती पत्रकाचे अनावरण 13 व 14 रोजी होणार. यात्रा गळतगा तालुका निप्पाणीसह कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व गळतगा येथील आराध्यदैवत श्री रेणुका देवीची वार्षिक यात्रा मंगळवार तारीख 13 व बुधवार तारीख 14 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून यानिमित्त होणाऱ्या शर्यतीला तब्बल 5,50,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते श्री रेणुका मंदिरामध्ये यात्रा माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. यामुळे वातावरण भक्तिमय बनले आहे. श्री रेणुका देवी मंदिराचे पुजारी वर्ग, भाविक भक्त, यात्रा कमिटीचे पदाधिकारी यांच्या हस्ते पहाटे श्री रेणुका देवीचा महाभिषेक घालण्यात आला. ओटी भरण्यात आली. ग्रामपंचायत अध्यक्ष आलुगोंडा पाटील, ज्येष्ठ नागरिक मल्लूमामा रुगे, शर्यत समितीचे व्यवस्थापक व ज्योतिष अभ्यासक सुरेश मुरगया हिरेमठ, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर पवार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यानंतर यात्रेच्या वर्गणी संग्रह कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यात्रेची वर्गणी गोळा करण्यास प्रारंभ करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देणगी देऊन सहकार्य केले आणि वर्गणी संग्रह कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आला. यावेळी यात्रा माहिती पत्रकाचे पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर पवार म्हणाले, कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवी व श्री सरसव गादीची यात्रा मंगळवार तारीख 13 व बुधवार तारीख 14 रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी यात्रा कमिटी व देणगीदारांच्या सहकार्यातून दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत. हजारो भाविकांची उपस्थिती यावेळी असणार असून यात्रा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. मंगळवार तारीख 13 रोजी सौंदती डोंगरावर जाऊन बैलगाडी पायी चालत जाणारे भाविक भक्त परत येणार आहेत. गावी परत आल्यानंतर पहाटे देवीची विधिवत पूजा अर्चा करण्यात येणार आहे. दिवसभर नैवेद्य अर्पण करून भाविक देवीच्या आशीर्वादाला पात्र राहणार आहेत. त्या दिवशीही विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून बुधवार तारीख 14 रोजी गळतगा परिसरात प्रथमच तब्बल 5,50,000 रुपये बक्षीस असणारे विविध शर्यतींचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व भाविक भक्त, तरुण मंडळातील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. यात्रा कमिटीतील सदस्य व शर्यतीचे आयोजक सुरेश मुरगया हिरेमठ यांनी माहिती पत्रकाची माहिती देत असताना प्रथमच गळतगा येथे बैलगाडी शर्यतीच्या अ गटासाठी प्रथम क्रमांकाला दुचाकी वाहन यामाहा FZ, द्वितीय क्रमांकासाठी दुचाकी वाहन होंडा शाईन व तृतीय क्रमांकासाठी दुचाकी हिरो HF डिलक्स बक्षीस देण्यात येणार आहे. प्रथमच रोख रक्कम बक्षीस न देता प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते ठरणाऱ्यांना प्रत्येकांना वाहन बक्षीस देण्यात येणार आहे. बैलगाडी शर्यतीच्या ब गटासाठी प्रथम क्रमांक 21,001 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15,001 रुपये व तृतीय क्रमांकासाठी 10,001 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. जनरल एक बैल एक घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी 15,001 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 10,001 रुपये आणि तृतीय क्रमांकाला 5,001 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. बिनदाती एक बैल एक घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी 11,001 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 7,001 रुपये तर तृतीय क्रमांकाला 5,001 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. जनरल घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाला 7,001 रुपये, द्वितीय क्रमांकाला 5,001 रुपये व तृतीय क्रमांकाला 3,001 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच एक पाडा व एक बैल शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाला 10,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 7,001 रुपये आणि तृतीय क्रमांकाला 5,001 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. बसून घोडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाला 3,001 रुपये, द्वितीय क्रमांकाला 2,001 रुपये व तृतीय क्रमांकाला 1,001 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी अर्थात मंगळवार तारीख 13 रोजी सकाळी पळण्याच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 1,501 रुपये, 1,001 रुपये व 501 रुपये अशा अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकापर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे. सायकल शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाला 3,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 2,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 1,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून ठगरटकरी व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व भाविक भक्तांनी व्यवस्थितरित्या यात्रेचा लाभ घ्यावा आणि येणाऱ्या भाविकांना यात्रेत सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी
मंदिर जीर्णोद्धार कमिटी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यात्रा पत्रिकेचे अनावरण करण्यात आले। यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच गळतगा येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीच्या यात्रेला सुरुवात झाल्याने वातावरण भक्तिमय बनले आहे। ದೇವರುಗಳಿಗೆ ಪಾದಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಈ ವರ್ಷ 2026ರಲ್ಲಿ ರೇಣುಕಾ ದೇವಿ ಹಾಗೂ ಸರಸವ್ವ ಗಾದಿ ಯಲ್ಲಮ್ಮ ಯಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಗಳತಗ ದಿನಾಂಕ 13 ಮತ್ತು 14ರಂದು ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಈ ಯಾತ್ರೆ ಈ ಗಳತಗ ಊರಲ್ಲಿ ಜರುಗುತ್ತಾ ಇದೆ। ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಈ ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಒಂದು ಭವ್ಯ ಬಯಲುಗಾಡಿಯ ಷರತ್ತನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ। ಈ ಷರತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಈ ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿ ಯಾತ್ರೆ ಅಗದಿ ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗಬೇಕಾದರೆ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಯುವಕರು, ಹಿರಿಯರು, ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು, ಎಲ್ಲ ಪೂಜಾರಿಗಳು ಮತ್ತು ಗುರುಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಮತ್ತು ಇರುತ್ತದೆ। ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಯಲ್ಲಮ್ಮ ಹಾಗೂ ಸರಸವ್ವ ದೇವಿ ಪಾದಗಳಿಗೆ ನಾವು ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಈ ಯಾತ್ರೆ ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗಲಿ ಅಂತ ದೇವಿಯ ಪಾದಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಪೂಜೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಈ ಷರತ್ತಿಗೆ 3 2 ವೀಲರ್ಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಷರತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ದೇಣಿಗೆ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ದೇಣಿಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ। ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಷರತ್ತು ಪ್ರೇಮಿಯರು ಅವತ್ತು ಬಂದು ಈ ಷರತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗಬೇಕು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ವರ್ಷ ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ವಾಲಿಬಾಲ್ ಇರ್ಬೋದು, ಕಬಡ್ಡಿ ಇರ್ಬೋದು, ಅನೇಕ ಒಂದು ಟೂರ್ನಮೆಂಟ್ಗಳು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಕೂಡ 13 ಇರಲಿ, 14 ಇರಲಿ, 12ರಿಂದಲೇ ತಾವು ಒಂದು ಈ ಷರತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಲಿ ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗಬೇಕು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿ ಹಾಗೂ ಸರಸವ್ವ ದೇವಿಯ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗಬೇಕಂತ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। सरसव्वा देवी यात्रा निमित्त आज दिनांक 3/1/2026 रोजी प्रतिवर्षाप्रमाणे आणि आमच्या गावाचा एक इतिहास आहे त्याप्रमाणे बैलगाडीचे डोंगराला जायचा आणि सरसव्वा गादी यल्लवाचा मेना हे जाण्याचा हा सालाबादप्रमाणे चालत आलेला परंपरा आहे। त्याचप्रमाणे त्या परंपरेनुसार आज देवीची पट्टीची आणि देवीची जाहीर करण्याचा एक समारोपण किंवा एक कार्यक्रम आम्ही ते आयोजन केलेला आहे। वर्षाप्रमाणे आज देवीचा पूजा आणि वटी भरून आज यात्रेचा प्रारंभ झाला आणि हा यात्रा ज्या दिवशी गाड्या 11व्या दिवशी परत येतात त्या दिवशी म्हणजे तारीख 13/1/2026 रोजी सकाळी यात्राचा शुभारंभ होतो आणि त्या दिवशी देवीचा अभिषेक व देवीचा वटीभरणी आणि देवीचा नैवेद्य यथाप्रमाणे पूर्ण गाव सगळे त्या दिवशी साजरा करतो। आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी 14/1/2026 रोजी सकाळी 9 वाजता पूर्ण कृषीप्रेमी आणि शेतकरी प्रेमीसाठी आणि गावचा मनोरंजन आणि पूर्ण त्या पंचक्रोशीतल्या गावाच्या सगळ्यांना एक उत्तम शर्यतीचं आयोजन आम्ही इथे केलेलं आहे। आणि ते शर्यतीचं आयोजन यावर्षी जरा वेगळ्या स्वरूपात असल्यामुळे बैलगाडीचा शर्यत अ गटाला पहिला प्रथम क्रमांक यामा FZ आणि द्वितीय क्रमांक होंडा शाईन आणि तृतीय क्रमांक हिरो HF डिलेक्स या रूपाने त्यांना त्या बक्षीस रूपाने प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे ठेवलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे 7 गटाचा टोटल शर्यत आयोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सर्व शर्यत व्यवस्थित पूर्ण व्हावं यासाठी गावच्या लोकांचा आणि सर्व बंधू मित्रांचा आणि सर्व शर्यतीप्रेमींचा सहकार खूप उपस्थित आहे। ठीक आहे उपस्थित आहे। त्याचप्रमाणे परत त्या दिवशीच ह्या शर्यतीचा कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी निकाली जंगी कुस्ती व त्या दिवशी जंगी निकाली कुस्ती व त्याचप्रमाणे भव्य कबड्डी स्पर्धा विष्णू सेना या ग्रुप वतीने आणि आयोजन केलेलं आहे। आणि 13/1/2026 रोजी भव्य शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा हे देखील स्थळ बस स्टँड जवळ हे पण आयोजित केलेलं आहे। आणि परत रेणुका देवीचा जागरण हे खूप महत्त्वाचा कार्यक्रम हा शिवाजी चौकामध्ये यल्लम्मा देवीचा जागरण हा देखील 14 ला
गेल्याच रात्री आयोजन शिवाजी चौक येथे केलेलं आहे. त्याचप्रमाणे 13/1 रात्री होम मिनिस्टरचा कार्यक्रम ते देखील शिवाजी चौकामध्येच केलेला आहे. असा कार्यक्रम या यात्रेत आयोजन केलेला आहे. बरेच कार्यक्रम यावर्षी जरा जोरात हा यात्रेमध्ये आयोजन केलेलं आहे. त्यासाठी खूपच महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीपासून यात्रा जरा वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे. त्यासाठी पूर्ण गावकऱ्यांचा सहकार हा खूप आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचा सहकार असायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून आपण ही यात्रा मोठ्या महोत्सवाने करायचं एक आपण नियोजन केलेलं आहे. त्यासाठी रेणुका देवी हे सगळ्यांना आशीर्वाद द्यावं आणि व्यवस्थित यात्रा संपूर्णपणे व्हावं अशी आमची विनंती आहे. वर्षाप्रमाणे रेणुका देवी व सरसवा देवी गादी यल्लम्मा यात्रा महोत्सव खरोखरच अत्यंत हा 2026चा जो काय मोठ्या प्रमाणात यात्रा महोत्सव गेल्या वर्षीपासून आमचे काय महाराज यांनी गेल्या वर्षी जे काय हरणे आला आणि चांगलं झालं, परंतु यावर्षी ज्या रेणुका देवी यल्लम्मा कमिटी आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खरोखर मला वाटतं की अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 2025 आणि 2026मध्ये जे काय वरचा मजला सगळ्या गावकऱ्यांच्या आणि सगळ्या भक्तांच्या आशीर्वादानं जो वरचा जेवणाचा विभाग आहे की नाही तो म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम संपन्न करायचा होता, परंतु महाराजांनी अजून सांगितलं नाही. मग त्यासाठी ते वरचा मजला देखील पूर्ण झालेला आहे. तरी सगळ्यांच्या सहकार्यातून आज जे काय रेणुका देवीचं जे काय आता प्रतिवर्षाप्रमाणे जे काय यात्रा मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षीपासून होत आहे, तरी मी एवढंच म्हणेन की सर्व भक्तांना जे काय सीमा भागातील महाराष्ट्र असू दे, कर्नाटकात असू दे, कोणी येणार आहे चांगल्या भक्तिभावाने येऊन आमच्या या गळतगाव गावाची यात्रा चांगल्या पद्धतीने संपन्न करावं असं मी त्यांना विनंती करतो.